मी ह्याच झाडाखाली का आलो. कदाचित झाड चुकीच्या ठिकाणी असेल की स्मशानभूमीचं माझा सगळा एरिया हा गार्डीचा, पण मग तरी पण मला हा ब्लॉक करताना हेच झाड का निवडायचं वाटलं तर तुला मी कारण सांगतो. हे पिंपळाचं झाड आहे. त्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्व आहे. त्याला देवाचं झाड म्हणून सुद्धा काही वेळेला म्हटलं जातं. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ह्या झाडाला अत्यंत महत्व आहे. दुसरी गोष्ट, मेडिसिनसाठी सुद्धा ह्या झाडाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि तिसरी गोष्ट आपली श्रद्धा आहे की हे झाड देवाचं झाड म्हणून गणलं जातं. आणि मग ह्या झाडाखाली येण्याचं दुसरं महत्वाचं कारण असं होतं की हे झाड कुठं आलं होतं तर हे झाड माझ्या घराच्या कंपाऊंड वरती आलं होतं. आणि मी ते बरेचदा म्हटलं की अरे हे तोडून टाका, ते झाड वाढलं की कंपाऊंड पडेल, झाड वाढले की कंपाऊंड पडेल. आणि मला अनेक लोकांनी असं सांगितलं की पिंपळाचं झाड तोडायचं नसतं. मी काय केलं, मी ते कंपाऊंड पाडलं 1.5 फुटानं आणि त्यातनं ते आलेलं येवलं स्वरूप बाहेर काढलं. आणि मी प्रयोग करायचा म्हणून मी ह्या स्मशानभूमीच्या आमच्या एरियामध्ये हे झाड लावलं होतं. 7 महिन्यापूर्वी ह्या झाडाचं मी पुनर्रोपण केलं होतं. आज हे झाड किमान 14 फुटाचं झाड झाले. मला असं वाटतं की अनेक 1.5-2 वर्षानंतर एखादी दुःखद घटना घडल्यानंतर लोक ह्या झाडाच्या सावलीमध्ये बसतील.